नमस्कार, माझं नाव डॉक्टर संदीप माने. मी वंध्यत्व निवारणातला तज्ज्ञ आहे. अनेक वर्ष लंडनमध्ये होतो. 16-1 वर्ष लंडनमध्ये असून तिथलं सगळं प्रशिक्षण घेऊन, अनुभव घेऊन भारतात जेव्हा आलो तेव्हा इथला प्रश्न मोठा वाढता दिसला आणि ते आम्ही काम सुरू केलं. अनेकांचे प्रश्न सोडवता आले, बरेच जणांची मुलं झाली आणि परिवार वाढले, त्यांचं सफरिंग संपलं. तर ते करण्यात आम्हाला आनंद मिळतो. ते आमचं दररोजचं काम असतं. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, जगभरातले बेस्ट टेक्नॉलॉजी घेऊन आपण हे करत असतो सातत्याने. अख्ख्या भारतातले पेशंटच नाही, जगभरातनं पेशंट्स येऊन हे उपाय घेत असतात. आमचं हॉस्पिटल ठाण्यामध्ये आहे आणि असं नोव्हा IVF फर्टिलिटीची जी आमची चेन आहे त्याचे 71 हॉस्पिटल्स अक्रॉस इंडिया आहेत. त्यामुळे त्या लेवलचं काम आपण अख्ख्या भारतात करतो आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. तर आजचा विषय आहे वंध्यत्व निवारण आणि त्यावरची जी माहिती जी घरोघरी पोचली तर अनेकांना त्याचा फायदा होऊ शकतो. एक नवीन जोडपं जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी हवी असते, फॅमिली सुरू करायची असते, तेव्हा ते प्रयत्न जेव्हा करतात त्याला एक ठराविक वेळ दिला जातो आणि साधारण एक 12 महिने ते 1 वर्षभराचा वेळ योग्य समजला जातो. तेवढ्यामध्ये प्रेग्नन्सी जनरली घडतात. एखादी प्रेग्नन्सी तेवढ्या वेळात जर नाही घडली आणि मग ते वय वाढत असेल किंवा काही अंडरलाईन कारणं असतील तर मग त्याला आपण वंध्यत्व किंवा इंग्लिशमध्ये इनफर्टिलिटी असं म्हणतो. आता कसं आहे ना बघा, प्रेग्नन्सी होण्यामध्ये पुरुष पण असतात, स्त्री पण असतात. त्यामुळे हा प्रश्न जेव्हा कधी येतो तेव्हा तो नुसता स्त्रियांशीच निगडित आहे असं तर नक्कीच नाही आहे. पुरुषांचा पण असू शकतो किंवा काही वेळेला दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात. मग आता स्त्रियांचा विषय जास्त करून लोकांना समज म्हणजे गैरसमजच म्हणूया असा असतो की ते स्त्री बीज म्हणा, ट्यूब्स, युट्रस हे जे असतं सगळं ह्याला घेऊन त्यांचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं. पण पुरुषांमध्ये पण प्रॉब्लेम्स असतात आणि हल्ली हे सगळं खूप वाढायला लागलं आहे आणि पुरुषांच्या रिलेटेड वंध्यत्व पण खूप प्रमाण वाढलेलं आहे. आता आपण जसं म्हणतो आहे की स्त्रियांमध्ये जास्ती करून लोकांना का वाटतं, कारण शक्यतो स्त्रिया म्हणजे पहिल्यापासूनच असं समज झाला आहे की जर काही प्रॉब्लेम असेल, कपलमध्ये प्रेग्नन्सी होत नसेल तर तो स्त्रियांचा प्रश्न असं जनरली, पुरुषांना जनरली ते मान्य करायला नको असतं आहे. थोडंसं एक मानसिक पहिल्यापासूनचा जो एक प्रकारचं घडण आली आहे. तर स्त्रियांमध्ये जर प्रश्न असतील तर आता कसं आहे बघा, वय वाढतं आहे, वजन वाढतं, स्ट्रेस असतो आहे, सायकोलॉजिकल टेन्शन्स, घरं सांभाळायची, करिअर सांभाळायचं, हे सगळं कसरतच आहे. ह्या सगळ्यामध्ये शरीराची ओढाताण होते, स्त्रीबीजांची कमजोरी येते आणि वय जर 30 ओलांडलं, 35 ओलांडलं तर स्त्रीबीज कमजोर होतं. हा निसर्गाचा नियम आहे. तर स्त्रियांमध्ये हे कॉमन प्रकार झालेत. एवढंच कशाला, 23, 24, 28च्या वयालासुद्धा मुलींची स्त्रीबीज कमजोर होणं हे दिसायला लागलं आहे हल्ली, अगदी यंगर एजमध्ये. बरं, इन्फेक्शन्स असतात, ट्युबरक्युलोसिस भारतामध्ये हा प्रकार आहे, अनेक काही अजून इन्फेक्शन्स असतात जेणेकरून ट्यूब्सचं डॅमेज होणं, ट्यूब्सचे प्रॉब्लेम्स येणं, ट्यूब्समध्ये ब्लॉकेज येणं किंवा गर्भपिशवीच्यामध्ये गाठी असणं, एंडोमेट्रिओसिस, गर्भपिशवीचा ट्युबरक्युलोसिस, पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणून हॉर्मोनल इम्बॅलन्स, असे अनेक वेगवेगळे प्रश्न असतात ज्यासाठी आम्ही टेस्ट्स करतो, मग ते डिटेक्ट करतो आणि त्याला घेऊन प्रश्न सोडवायला जातो. पुरुषांमध्ये काय असते बघा की एक तर नॉर्मली काही वेळेला टेन्शन, परत लाईफस्टाईलला घेऊन म्हणा, स्ट्रेसला घेऊन हल्ली सगळंच ते बिघडलं ना, ताळतंत्रच बिघडलं आहे. अल्कोहोल, स्मोकिंग, लेट नाईटचं जेवणं, लेट नाईट झोपणं, सकाळी उशिरा उठणं, कामाचं टेन्शन, ह्यामध्ये काही वेळेला अनेकांना, पुरुषांनासुद्धा रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम येतात, असे प्रश्न दिसतात. किंवा शुक्राणूंचे प्रॉब्लेम्स असतात, शुक्राणूंचा काउंट कधी कमी असतो, मोटिलिटी, स्मोकिंगला घेऊन, अल्कोहोलला घेऊन हे खूप प्रॉब्लेम्स असतात. आता काही सवयी झालेल्या आहेत, खाण्यापिण्याचे सगळं ताळतंत्र बिघडलेलं आहे, वजनं वाढणं झालेलं आहे आणि ह्या सगळ्याने शुक्राणूंच्या कार्यक्षमतेवरती परिणाम येतो आणि वंध्यत्वाचा त्याचा परिणाम दिसतो. आता हे 2 मेन कारणं झाली. काही वेळेला शुक्राणू शून्य असतात, म्हणजे 0. आता 0 असेल, जर शुक्राणूचं कोणाचं ॲनालिसिस केलं आणि 0 काउंट मिळालं तर तुम्ही समजू शकता प्रेग्नन्सी होणार का नाही मग. आणि त्या माणसाला पहिला तर तो एक मानसिक धक्काच बसतो की अरे हे काय. मग त्याला ते थोडंसं म्हणजे टेन्शन येतं की आपलं लाईफ काय असं, म्हणजे आपण असे का. तर त्या अशा ज्या कोणाचे प्रश्न असतील तर त्यांना मला हे सांगावंसं वाटतं की प्लीज तुम्ही असं नका विचार करू. शुक्राणू शून्य असणं म्हणजे काही मोठा प्रॉब्लेम नाही. आपण ते निडल टाकून, बायोप्सी टाकून पण ते शुक्राणू मिळवू शकतो. अशातनं अनेकांच्या प्रेग्नन्सी झालेल्या आहेत.
त्यामुळे काउंट कमी असणं किंवा 0 जरी असलं तरी आपण ते करू शकतो. बरं, 0च आहे, काउंट निडल टाकून पण नाही जर कोणाला मिळाले शुक्राणू, तर मग शुक्राणू आम्ही बाहेरनं घ्यायचं पण असा एक प्रकार असतो आहे, ज्यासाठी आपल्या मनाची तयारी लागते. मग अशी जेव्हा कोणावर वेळ येते तेव्हा त्यांना आम्ही काउन्सेलिंग करतो, त्यांचं मानसिक संतुलन चांगलं करून त्यांना असे निर्णय घ्यायला मदत करतो. सगळे प्रश्न सुटतात बघा, सगळे. पण त्याला फक्त समजणं गरजेचं आहे, मनाच्या तयारीने त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि अवेलेबल मार्ग घेऊन. नाही तर काही वेळेला काय असं इगो असतो, आम्हाला ट्रीटमेंट कशाला हवी, आम्हाला नाही काही घ्यायचं, मग आता मग प्रश्न अडकणार, मग विषय जाणार वाढून. तर सगळे सुटतात, पण तेवढा योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण फिमेल म्हणतो आहे आपण, म्हणजे स्त्रियांच्या टेस्ट्स म्हणतो आहे आता आपण, पण जेव्हा कधी हा विषय येतो तेव्हा आम्ही काय करतो बघा, पहिलं तर त्यांची हिस्ट्री घेतो. काही वेळेला खूप ठिकाणी जाऊन आलेले असतात, खूप ट्रीटमेंट झालेली असते, पूर्वीचे खूप टेस्ट्स असतात. मग ते पहिलेच आपण ते ॲनालाइज करतो, त्याचा अर्थ काढतो की म्हणजे काय चाललं आहे ह्यांच्या दोघांच्या लाईफमध्ये. मग त्याला घेऊन आम्हाला अंदाज येतो की हा विषय कुठल्या दिशेने आहे. मग पहिलं तर त्या स्त्रीमध्ये आम्ही ब्लड टेस्ट करतो आहे, त्यांची सोनोग्राफी करून घेतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं AMH, सगळे जे जर कोणी हे ऐकतात कार्यक्रम, AMH अशी ही जी ब्लड टेस्ट आहे, त्या ब्लड टेस्टमध्ये स्त्रीबीजं कशी आहेत ही खूप सुंदर नवीन टेस्ट आहे, ज्याने आपल्याला ते कळतं. मग ती व्हॅल्यू कमी आहे का, मग सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवी नॉर्मल आहे का, गर्भपिशवीची लायनिंग बरोबर आहे का, गाठी आहेत का, फायब्रॉइड्स ज्याला म्हणतो आपण, किंवा एंडोमेट्रिओसिससारखी एक कंडिशन आहे. आणि सोनोग्राफीत ओव्हरीज पण दिसतात, ओव्हरीज किती ॲक्टिव्ह आहेत, स्त्रीबीजं किती आहेत, आणि ओव्हरीमध्ये काही सिस्ट आहे का, आणि काही वेगळ्या अडचणी, असं बरंच काही. त्यामुळे ह्या टेस्ट करून ब्लड आणि सोनोग्राफी लिटरली 2 तासात सगळं होऊन आपल्याला बेसिक माहिती कळते आणि मग त्याला घेऊन पुढं जातो आपण. स्त्रियांचं पहिला आधी परत एक विषय ॲड करतो की त्याच्यामध्ये ब्लड आणि सोनोग्राफी झाल्यानंतरची एक टेस्ट असते, ज्याला आपण लॅप्रोस्कोपी हिस्ट्रॉस्कोपी म्हणतो. दुर्बिणीचा तपास असतो, तो काही सगळ्यांना नाही करायचा असतो आहे, पण जर कधी आपल्याला साधी ट्रीटमेंट करून यश नाही मिळालं आणि वेळ लागतो आहे, पुढं जायला लागतं आहे, तर मग आणखी माहिती गोळा करावी लागते. जेव्हा तो ॲनस्थेसिया देऊन पोटामध्ये दुर्बीण टाकून आपण ट्यूब्स बघतो, गर्भपिशवी बघतो वगैरे, तर तो एक तपास आहे जो ज्याला आपण, म्हणजे एक ऑपरेशनच आहे छोटंसं, पण सकाळी येतो आहे आपण, थोडंसं छोटे कट आहेत पोटावरती, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उठून चालून घरी जातो आहे. आणि दुसरा पार्ट आहे त्याचा, दुर्बीण गर्भपिशवीच्या आत टाकतो आपण, म्हणजे की गर्भपिशवीच्या आतली बाजू ती कशी आहे हे पण त्यात तपास होतात. असेही टेस्ट्स असतात. हे झाले स्त्रियांचे टेस्ट. पुरुषांमध्ये जेव्हा आपण सॅम्पल चेक करतो आहे ते सोपं असते, कारण आम्हाला सिमन सॅम्पल घेता येतं, वीर्याचा तपास करायला सॅम्पल. बरं, ते घेताना आम्ही 3 दिवसांचे संबंध नका ठेवू असं सांगतो. म्हणजे का, तर त्याला घेऊन ते सॅम्पल चांगलं येतं आपल्याला. मग त्याच्यामध्ये 4 पॅरामीटर्स तरी असतात बघा. काउंट, बरं पहिलं तर व्हॉल्यूम किती आहे, दुसरं त्याच्यातले काउंट किती आहेत ml/ml, मग त्याच्यातली मोटिलिटी, शुक्राणू जे असतात ना ते फास्ट मुव्हिंग पण असतात. मग जेवढे फास्ट मुव्हिंग तेवढे त्यांना पुढं जाऊन ट्यूबपर्यंत पोचून त्या स्त्रीबीजाचं फलन करणं शक्य होतं. मग तो एक प्रमाण बघतो आपण. मग त्याच्यात मॉर्फॉलॉजी म्हणजे नॉर्मल फॉर्म्स किती आहेत ते शोधतो आपण. मग नॉर्मल फॉर्म्स 4% वर तरी असायला हवे. 4%पेक्षा खाली नॉर्मल फॉर्म्स असेल, किंवा फास्ट मुव्हिंग स्पर्म्स म्हणतो जे आपण, रॅपिड मोटिलिटी जी म्हणतो आपण, ती जर 30-32% खाली असेल, किंवा काउंट 15 मिलियनपेक्षा जर खाली असेल, तर मग मात्र नॅचरली प्रेग्नन्सी व्हायची शक्यता थोडी कमी असते. पण अशा लोकांनी काहीच घाबरू नये. 1 मिलियन जरी असलं तरी टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. आपण जेव्हा टेस्ट्स करतो पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, काही वेळेला अचानक गोष्टी दिसतात ज्या अपेक्षित नसतात. मग त्या पुरुषांना उदाहरण म्हणून घ्या, कधी काउंट जर 0 आला तर कदाचित त्यांना ते माहिती नव्हतं आणि मग त्यांना खूप धक्का बसू शकतो ह्या सगळ्याचा. पहिलं तर त्यांना प्रॉपर समजवणं, काउन्सेलिंग करणं आणि रिअश्युरन्स करणं गरजेचं असतं. मग त्याला घेऊन एकदा त्यांना तो विषय कळला की मग आम्ही काय म्हणतो आहे की 0 आहे जरी तरी घाबरू नका, ब्लड टेस्ट करूया. ब्लड टेस्टमध्ये जर आपल्याला हॉर्मोन्स चांगले मिळाले तर अजूनही शरीरामध्ये त्याचं प्रोडक्शन चालू असेल आणि ते आपल्याला तुमच्यामध्ये निडल टाकून ते आपल्याला मिळवू शकू आपण. पण जर हॉर्मोन्सच्या लेवल नाही बरोबर आल्या किंवा त्यांचे जेनेटिक स्टडीज करतो आपण, त्याच्यात काही बिघाड दिसला तर शक्यता आहे की मात्र ते 0च असेल. त्यामुळे पहिलं हे बोलूया की जर आपल्याला निडल टाकून मिळवता येणार असेल
तर आपण टेक्नॉलॉजीची जी मदत घेतो ना त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबीच्या मार्गाने प्रेग्नन्सी घडवता येते. पण अशा प्रकारे निडल टाकून मिळालेले जे शुक्राणू असतात ते आपण नॅचरली आपण बॉडीमध्ये सोडून नॅचरल प्रेग्नन्सी नाही घडवू शकत त्याने. म्हणजे त्यांच्या वाईफला टेस्ट ट्यूब बेबीच्या मार्गालाच जावं लागतं. तिथे इंजेक्शन्स आहेत, ब्लड टेस्ट्स आहेत, त्यांच्या सोनोग्राफी असतात त्या प्रकारे. मग तिथं जाऊनच ते शुक्राणू वापरून आपल्याला घडवता येते प्रेग्नन्सी, अदरवाईज नाही. बरं, आता एखाद्याचं झिरोच काउंट आहे, हॉर्मोन लेवल्स ॲबनॉर्मल आहेत, निडल टाकूनसुद्धा काही मिळालेलं नाही आहे, मग आता तिथं आशा संपायला लागतात. जर निडल टाकूनही नाही मिळालं तर कळतं आहे आपल्याला की शरीरामध्ये प्रोडक्शनच होत नाही आहे. मग प्रोडक्शन होत नाही म्हणजे त्या पुरुषाला हा पहिला प्रश्न पडतो, हे काय म्हणजे कशामुळे, मी तो नॉर्मल आहे, मला असं का आहे. मग तेव्हा आपल्याला त्यांना समजवावं लागतं की कारणं अनेक आहेत. म्हणजे काय की काही वेळेला लहानपणी गालगुंड झालेले असतात 5 वर्षाला आणि त्याला घेऊनसुद्धा टेस्टिसचं डॅमेज झालेलं असू शकतं, ट्युबरक्युलोसिस असू शकतं, कोणाला कधी लहानपणी मार लागलेला असू शकतो, काही वेळेला सायकलवरनं पडलं, कुठे काही बॉल लागला, किंवा इन्फेक्शन्स असतात, कॅन्सर असतात, असे वेगवेगळे कारणं असू शकतात. तरी झिरो प्रत्येक वेळेला प्रश्नाचं उत्तर मिळणार असं नाही, पण बऱ्याच वेळेला कळतं. आणि मग झिरोच जर असेल तर मग आपण त्यांना रिअश्युअर करतो की आता तुम्हाला प्रेग्नन्सी घडवता येईल, पण शुक्राणू बाहेरनं घ्यावे लागतील. स्त्रीबीज मिसेसचेच असतील, टेस्ट ट्यूब बेबी करून बाहेरनं शुक्राणू घेऊन अशी प्रेग्नन्सी करून देताना 2 मार्ग असतात, IUI आणि IVF. पण आपण अशा प्रकारे सुद्धा प्रेग्नन्सी घडवून देऊ शकतो. काही कपल्समध्ये प्रेग्नन्सी एकदा घडून गेलेली असते आणि त्यावेळेला वय कमी असतं, मुलगा मुलगी जे काही झालेलं असतं, कधी नॉर्मल डिलिव्हरी, कधी सिझेरियन सेक्शन, किंवा एखाद्याची कोणाची तरी प्रेग्नन्सी घडलेली असते आणि काही कारणाने मिसकॅरेज झालेलं असतं, अबॉर्शन झालेलं असतं. मग अशा कपल्समध्ये जेव्हा आपण पुढची प्रेग्नन्सी करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना आम्ही सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतो. म्हणजे काय की पहिले झालेली आहे प्रेग्नन्सी एकदा आणि ती काही कारणाने एक तर पूर्ण झाली आहे, नॉर्मल बेबी पण असू शकतं आहे, किंवा मिसकॅरेज असू शकतं आहे, किंवा एक्टॉपिक म्हणून एक प्रकार असतो. अशी कुठल्याही प्रकारची जर प्रेग्नन्सी कधी कोणामध्ये घडली असेल तर त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतो. आणि प्रायमरी हा प्रकार असतो जेव्हा की कधीच प्रेग्नन्सी घडली नाही, तेव्हा त्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हटलेलं असतं. एखाद्या कपलमध्ये प्रेग्नन्सी जेव्हा नॅचरली घडली आहे म्हणा, किंवा अगदी सिम्पली जेव्हा त्यांना कळलं पण नाही ती कधी घडली, आणि मग जेव्हा दुसऱ्या बेबीचा प्रयत्न करतायत आणि तेव्हा वर्ष काय 2 वर्ष 3 वर्ष गेली जर, मग त्यांचा प्रश्न मोठा होतो, त्यांना भीती वाटायला लागते, हे काय पूर्वी तर व्यवस्थितच झालं आहे, मग आता असं का होत असेल. तर एवढं लक्षात घेणं आहे की जेव्हा वेळ जातो, वय वाढतं आहे, समजा उदाहरण घ्या 28ला पहिली प्रेग्नन्सी झाली होती आणि आता वय 32 आलं आहे, समजा 34 आलं आहे, तर त्याप्रमाणे आमचं शरीर बदललं आहे. स्त्रीबीज बदलतात, वयाला घेऊन काही काही बदल घडलेले असतात. कोणामध्ये अल्कोहोल प्रमाण वाढतं, कोणामध्ये स्मोकिंग असतं आहे, कोणाचं वजन वाढलेलं असतं आहे, कामाचा ताणतणाव, लाईफस्टाईल सगळं चुकीचं तेवढ्या वेळात घडलेलं असतं आहे. म्हणजे जी गोष्ट सिम्पली घडली वय चांगलं असताना, ती गोष्टी घडायला मग कठीण होतं. सो सेकंडरी इन्फर्टिलिटी जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा पहिल्या प्रेग्नन्सीनंतर दुसऱ्या प्रेग्नन्सीच्यामध्ये बरंच काही बदललं असू शकतं. कोणामध्ये इन्फेक्शन, कोणामध्ये TB झाला असतो कधी, त्याला घेऊन ट्यूब्स डॅमेज असू शकतात. कोणा एखाद्याचं मिसकॅरेज झालं असेल आणि त्याला घेऊन क्युरेटिंग पिशवी धुतल्याचा प्रकार केला गेला असेल, ते केलं की डॅमेज होतं कधी काही वेळेला. ती क्युरेटिंग म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट टाकून गर्भपिशवी धुवून काढतो आपण, त्याने इजा होऊ शकते. त्यामुळे सेकंडरीचे असे अनेक कारणं असतात. पुरुषांमध्ये सुद्धा मेनली ताणतणाव, स्मोकिंग, अल्कोहोल, वजन वाढणं, खाणं पिणं चुकीचं असणं, वेळोवेळी आराम न असणं, फिटनेस नसणं, हे गोष्टीनंतर वय वाढल्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. एक कपल जेव्हा आपल्याकडे येतं आशेने की सर ते वर्ष झालं आहे, 2 वर्ष का 4 वर्ष झाली आहेत आणि प्रेग्नन्सी होत नाही आहे, तर त्या कपलला आपल्याला मदत करताना पहिलं तर त्यांची हिस्ट्री घेऊन, टेस्ट्स करून, कारणं समजून आपण ते ॲनालिसिस करतो. मग आपल्यासमोर म्हणजे मी त्यांना काय म्हणतो आहे बघा, 3 प्रश्न आहेत. एक प्रश्न काय की कारण काय आहे हा जो वेळ लागतो आहे, दुसरा प्रश्न माझ्यासमोरचे ऑप्शन्स काय आहेत, आणि तिसरा प्रश्न त्यातलं मला काय ॲक्सेप्टेबल आहे, म्हणजे त्यांचा पर्सनल वैयक्तिक विषय. म्हणजे पहिले 2 प्रश्न आमचे आहेत, मेडिकल आहेत. कारण काय आहे, ते स्त्रीबीज आहे का, ट्यूब आहे का, युट्रस आहे का, शुक्राणूंचा प्रश्न आहे, हे आमचं काम झालं सांगणं. उदाहरण घ्या, जर स्त्रीबीजांचा प्रश्न आहे तर काय ऑप्शन्स आहेत हे पण सांगायचं काम तर आमचंच आहे. त्यानंतर एखादा म्हणू शकतो आहे, सर कळलं मला सगळं पण मला काही करायचं नाही,
मला जमणारच नाही, तो वैयक्तिक विषय आहे, तिथं आम्ही काय बोलणार. त्यामुळे कोणालाही उपाय करताना आपल्याला पहिलं तर त्यांना कारणं समजवायला लागतात, मग त्यांचे ऑप्शन्स द्यायला लागतात आणि मग त्यांना त्या दोघांना ठरवायला सोडायला लागतं की बाबा आता तुम्ही चर्चा करा आणि ठरवा. मग काय काय करू शकतो. सुरुवातीला समजा असं वय 25-26च आहे, यंग आहेत, मेजर प्रॉब्लेम नाही आहे, तर काही वेळा साधा ॲडवाईस देऊन रिअश्युरन्स काउन्सिलिंगने पण प्रश्न सुटू शकतो. कधी आपल्याला टॅबलेट्स द्यायला लागतात पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून 6व्या दिवशीपर्यंत. टायमिंग समजावे लागतात रिलेशन्सचे, 12वा दिवस, 14वा, 16वा दिवस. त्या एवढ्याच साध्या माहितीला घेऊन अनेकांचे पण प्रश्न सुटू शकतात. दरवेळेला इतकं सोपं नसतं, मग कधी पुढे जावं लागतं. मग एक प्रकार आहे ज्याचं नाव आहे IUI, इंट्रा युटराईन इन्सेमायनेशन. म्हणजे काय असतं आहे की आपण टॅबलेट देतो, इंजेक्शनं देतो, सोनोग्राफ्या करून मॉनिटर करतो की स्त्रीबीज बनतं आहे का. बरं, स्त्रीबीज बनायला लागलं की आपण त्याच्यावर लक्ष ठेवतो. ते जर 17-18 मिलीमीटरच्या वर वाढलं तर मग आपण त्यांना एक इंजेक्शन, मग उदाहरण घ्या चला, आज शनिवार असेल समजा आणि आज जर ते स्त्रीबीज सोनोग्राफीत नॉर्मली 18 मिलीमीटर दिसतं आहे असं धरा, तर मग आज रात्री दिलं इंजेक्शन ते सुटायला, मग ते सुटतं सोमवारी सकाळी 9 वाजता, असा आमचा एक अंदाज असतो आहे. मग ते सोमवारी सकाळी ते स्त्रीबीज अंडकोशातनं सुटून ट्यूबमधने जाणार असतं जेव्हा, तेव्हा आम्ही मिस्टरांचे वीर्य घेतो, सॅम्पल तयार करतो, चांगले शुक्राणू निवडतो आणि सिरिंजमध्ये लोड करून चांगले शुक्राणू गर्भपिशवीत नेऊन त्या दिवशी सोमवारी सकाळी नेऊन सोडतो आहे. म्हणजे कसं, गुड स्पर्म्स, गुड प्लेस, गुड टाईम, योग्य शुक्राणू योग्य जागेला योग्य वेळेला. त्या केल्याने ते दोन्ही शुक्राणू स्त्रीबीज एकत्र यायची शक्यता आपण वाढवतो. त्याला IUI म्हणतो आपण. 15-18% सक्सेस रेट असतो आहे. एकदा फेल होतं, कधी दोनदा फेल होतं. मग अशा वेळेला नुसतंच IUI करू नये असं आम्ही भरपूर बघतो. 8-8, 10-10, 12-12 IUI करत बसतात लोक. मग ते काहीच फायदा नाही त्याचा. सो 2-एकदा मॅक्सिमम तिसरं यंग एज आहे, तर वय जर वाढलं असेल आणि आपल्यावर वेळेचं प्रेशर असेल तर मग आपण छोटे छोटे उपाय करण्यात वेळ घालवायचा नसतो आहे, कारण तिथून स्त्रीबीज कमजोर होणार आहेत पुढे जाऊन. मग कधी लॅप्रोस्कोपी करतो आपण, दुर्बिणीचा तपास करून, आणि IVF टेस्ट ट्यूब बेबी हा जो टोकाचा मार्ग आहे तो अव्हॉइड करायला कधी कधी आपण एक 6-8 महिने देऊ शकतो. मग दुर्बिणीचा तपास केला, सगळी तयारी केली, IUI 2-1 केले, 2-4 नॅचरल महिने दिले आणि नशिबाने घडली प्रेग्नन्सी, तर टेस्ट ट्यूब बेबी वाचलं. बरं, एवढं करून जर कोणामध्ये टेस्ट ट्यूब बेबीची वेळ आली तर घाबरू नका. काही वेळेला लोक टाळायला बघतात आणि नुसतं तेच लॅप्रोस्कोपी 2दा, IUI 10 वेळा, गोळ्यांचं प्रमाणाबाहेर खाणं, जे आता गोळ्या म्हणतोय मी 4-6-8 महिने, त्या पलीकडे जेव्हा नुसतं लोक 2-2 वर्ष गोळ्या खातात त्याचे दुष्परिणाम होतात शरीरावरती. मग पुढे जाऊन तुम्ही काहीही करा, त्या दुष्परिणामांना घेऊन तुमचं काम बिघडू शकतं. सो प्लीज बी केअरफुल. खूप गोळ्यांचं प्रमाणाबाहेर खाणं बरोबर नाही. मग एखाद्यावर टेस्ट ट्यूब बेबीची वेळ जेव्हा येते, तो टोकाचा मार्ग झाला, तिथे सक्सेस रेट आहे 70%. आता 70%ची ट्रीटमेंट म्हटल्यावर कोणी काय म्हणू शकते, अहो मग सर 15-20-20%वालं काम कशाला करायचं आहे, ते तुम्ही एकदाच करा ना फायनल. पण ती खूप मोठी ट्रीटमेंट आहे, खर्चिक ट्रीटमेंट आहे. तिथे इंजेक्शन आहेत खूप, ब्लड टेस्ट, सोनोग्राफ्या, ॲनेस्थेसिया, खूप मेहनत आहे ती. बरं, जेव्हा वेळ येते ते आपल्यासाठी एक वरदानच आहे. ते जेव्हा जशी वेळ आली तर ते केल्याने तरी प्रश्न सुटतो ना. पण कारणाशिवाय जर तुम्ही कराल तर मात्र ते चुकू शकतं. त्यामुळे योग्य कारण शोधणं आणि त्यावेळेला योग्य प्रकारे योग्य ठिकाणीच. आता आमचं कसं नोव्हा IVF फर्टिलिटी नॅशनल चेन, त्याला स्टँडर्ड्स आहेत, सरकारचा एक नियम पण आलेला आहे. त्या नियमांना घेऊन सगळी कामं करताना खूप छान गोष्टी घडतात, चांगले रिझल्ट्स देता येतात. त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे निवडा कुठं करता येते. मग टेस्ट ट्यूब बेबीसारखे. बरं, टेस्ट ट्यूब बेबी केलं म्हणजे सुद्धा काय प्रश्न सुटतो का? कधी कधी ते पण फेल होतं. जेव्हा 70%, 80% पण सक्सेस रेट पकडला तरी 10 पैकी 2-3 तरी फेल होतं आहे. मग फेल झालं की त्यांचा त्रास मात्र खूप वाढतो. त्यांना तो धक्काच बसतो, सर आता 5 वर्ष झाली, एवढं सगळं केलं आहे, आता हे टेस्ट ट्यूब बेबी पण फेल झालं आमचं, आता आम्ही काय करायचं. अशा वेळेला त्यांना पहिलं काउन्सिलिंग, आमच्याकडे कसं असतं ना, हाय लेवलचं काउन्सिलिंग होतं. सायकोलॉजिकल काउन्सिलर्स असतात, ते त्यांना त्यांचं सगळं समजवतात की हा प्रकार काय आहे, ट्रीटमेंट कशी आहे, फेल पण होऊ शकतं, पैशाचं नुकसान होऊ शकतं. हे सगळं चर्चा केल्याशिवाय पुढं जायला नाही पाहिजे. असं कुठेतरी गैरसमज व्हायचा की एकदाच करून होऊन जाते ना, चला करा, आणि फेल झालं की आठवलं, अरे तुम्ही मला कशाला हे करायला सांगितलं, मला कोणी सांगितलंच नाही, हे फेल होऊ शकतं. मग खूप चुकणार ते.
सो आमच्यासारख्या ठिकाणी करताना आम्ही 10 वेळा ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. मग लोक एकदम क्लिअर मनाने असतात, सर कळलं आहे, आता बघूया, चला जे होईल ते करू आपण. मग एकदा काय, दोनदा काय, कोणावर 2-2, 4-4 वेळा येतं. पुढं बोलायचं झालं जर तर IVF पण वारंवार फेल व्हायला लागलं. वय 38 आहे, समजा 40 आहे. मग अशा वेळेला स्त्रीबीजांचा प्रश्न असण्याची शक्यता मोठी असते. वयाला काही रिव्हर्स करता येत नाही. मग आपलं सगळ्यांनाच हवं असतं आहे म्हटल्यावर ते नॅचरली पहिला ऑप्शन राहतो. पण एका पॉईंटला आल्यावर लक्षात येतं की आपलं होत नाही आहे. मग आता नुसतंच नुकसान होतं आहे, सफरिंग वाढतं आहे. एक तर थांबा किंवा पुढचे पर्याय घ्या. आता पुढचं म्हणजे काय असतं आहे, स्त्री बीजं कोणाची आपल्याला बाहेर न घेता येतात. आता हे ऐकायला नको वाटेल, पण ज्यांच्या कोणावर वेळ येते तेव्हा त्यांना ते सुद्धा आपुलकीने घेतात. तसलं मार्ग सुटता प्रश्न, पुढं जाऊन हॅपी होतात. आजपर्यंत असे केलेल्या ट्रीटमेंटपैकी एकही कपल अनहॅपी कधी नाही आम्हाला मिळत. का? बिकॉज ते मनाच्या पूर्ण तयारीने तिथे आलेत. त्यांना सगळं कळलं आहे की आपलं पाहिजे करत बसलो तर कदाचित काहीच होणार नाही. म्हणून ते असे मार्ग घेऊन प्रश्न सोडवून निघून जात. जगभरातल्या 20 देशांमध्ये बेबीज आहेत आपल्या ह्या सेंटर्समधनं, कारण तेवढं त्रास असतो लोकांचा. मग येतात भारतात. तो एक डोनेशन म्हणतो त्याला आम्ही, स्त्री बीज आम्ही बाहेर न घेणं. आणि टोकाचा अगदी मार्ग कंप्लीट करायची लिस्ट म्हणजे सरोगसी आणि अडॉप्शन. आता एखादा कोणी म्हणू शकतो, सर हे तुमचं गॅरंटी नाही आणि खर्च आहे, माझं नुकसान होऊ शकतं, मग त्यापेक्षा मी अडॉप्शनच करतो ना, बेस्ट आहे. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जर अडॉप्शन करणं चालणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? पण 10 पैकी 9 लोकांना ते कधी पाहिजे असून सुद्धा करता येत नाही. कारण ते पारिवारिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, अजून त्याला तेवढं मान्यता लोकांच्या मनात नाही आहे. हळूहळू बदलेल, लेट्स होप सो. पण आम्ही ते पण मार्ग ठेवतो ना सगळ्यांसमोर. एखाद्याने थांबून म्हणाला, मी बेस्ट आहे सर, आमचं लाईफ मस्त आहे, आम्हाला नाहीच पाहिजे, हे काहीच नको, मूल नसेल तरी चालेल, तेही त्यासाठी ठीकच आहे बाबा, तुमचा पर्सनल विषय, काय बोलणार आम्ही. पण ह्या गोष्टी 10 पैकी 9.9 लोकांना नाही चालत. 99% लोकांना मूल हवं आहे. ते सुद्धा आमचे शुक्राणू, आमची स्त्रीबीज, आमच्यामधली प्रेग्नन्सी. म्हणून आम्ही खटाटोप करत असतो आहे. खूप वेळेला प्रश्न सुटतात. रेग्युलर ट्रीटमेंट करून बरेच प्रश्न सुटतात. मग काही वेळेला लोकांना अजून पुढचे ट्रीटमेंट घ्यायची वेळ येते. आता उदाहरण म्हणून घ्या, आपण त्या एम्ब्रिओ, गर्भ जो बनवतो ना शुक्राणूला स्त्रीबीजांना घेऊन, त्या एम्ब्रिओची बायोप्सी करता येते. त्याचा एक छोटासा पीस काढता येतो. ह्या गोष्टी तर डोळ्याने दिसत पण नाहीत ना, म्हणजे खूप हाय लेवलचे मायक्रोस्कोप्स असतात, त्यातनंच फक्त ते दिसतं. त्याची पण बायोप्सी घेता येते आपल्याला. मग ती बायोप्सी टेस्टिंगला पाठवता येते. त्याच्यामध्ये त्या गर्भाची जेनेटिक स्टडीज करता येतात. मग त्या जेनेटिक स्टडीजमध्ये गर्भ जर नॉर्मल असेल तर तो नॉर्मलच गर्भ निवडून देता येतो आपल्याला. असे पण ॲडव्हान्स टेस्ट, त्याला प्री जेनेटिक टेस्टिंग म्हणतो आपण, असं असतं आहे. मग डे 5 ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, म्हणजे आमच्यासारख्या ॲडव्हान्स सेंटर्समध्ये आम्ही ते एम्ब्रिओज डे 5ला नेतो. ब्लास्टोसिस्ट म्हणतात त्याला. ते ॲडव्हान्स नाही. म्हणजे उदाहरण घ्या, 10 स्त्रीबीज होती, 7 गर्भ घडले, त्याच्यातला बेस्ट कुठला आहे हे कळायचं तर आपल्याला 5 दिवस शरीराबाहेर लॅबॉरेटरीमध्ये वाढवतो आपण. आणि मग तिथे तो 5व्या दिवशी जो पोचतो तो ब्लास्टोसिस्ट असतो, तो चांगला असतो, म्हणून आपण तो ट्रान्सफर करतो. मग आम्ही एकच ट्रान्सफर करायला बघतो, कधीकधी 2. का? तर आपल्याला ती कॉन्फिडन्स असतो की तो आपला जो गर्भ आहे तो त्या क्वालिटीचा आहे म्हटल्यावर एकच देऊन प्रेग्नन्सी घडण्याचे चान्स वाढतात. कधीकधी दुसरा पण देतो आपण, कोणामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, वारंवार फेल झालं आहे, तर कधी 2 पण देता येतात. त्या पलीकडे देताना प्रॉब्लेम वाढतात. मल्टिपल प्रेग्नन्सी व्हायची भीती वाटते. 2 गर्भ दिले तर 2 जुळे होऊ शकतात. एखादा काय म्हणेल, अरे मला तर जुळे पाहिजेच आहेत. ते तेवढं सोपं नाही आहे. जुळी प्रेग्नन्सी म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी. एक सिंगल बेबी कॅरी करतानाच किती प्रॉब्लेम्स येतात, कित्येक अडचणी असतात. तर ट्विन्स करून जाताना ते खूपच अजून रिस्क्स वाढतात. तर केव्हाही कोणीही प्लॅन्ड पद्धतीने ट्विन्सच्या मागे जाऊ नये. बरं, ट्विन्स घडले जर असं, मग तुम्ही म्हणाल, अरे आम्हाला तर पाहिजे होतं 1, आता घडले 2, आता काय करायचं? तर त्या 2चं 1 करता येतं. ते प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्याला जाऊन आपण त्याला एक रिडक्शन प्रोसिजर असं म्हणतो, त्याचं पण असतं. ते स्पेशलाइज ठिकाणी करतात ते. आणि 2वरनं 1वर येता येतं आपल्याला, असंही करता येतं. असे हे अनेक मार्ग. त्यामुळे आमच्या ह्या नोव्हासारख्या सेंटर्समध्ये हे एवढं ॲडव्हान्स्ड, जे आता आपण हलक्याने जे बोलतो आहे, इमॅजिन करा, शरीराच्या आतली जे वातावरण आहे ते सगळं लॅबॉरेटरीमध्ये बनवायचं. म्हणजे तिथली ती हवा तेवढी क्लिअर पाहिजे, बॅक्टेरिया नसले पाहिजे, धूळ नसली पाहिजे, त्या लेवलला आम्हाला त्या लॅबला मेंटेन करावं लागतं.
ज्या गोष्टी डोळ्याने दिसतही नाही त्या गोष्टींवर काम करायचं म्हणजे काय लेवलचे स्किल्स लागत असतील, हे काही कुठेही करण्याची ट्रीटमेंट नाही आहे. त्यामुळे हे जे नोव्हा IVF फर्टिलिटीसारखे जे आमचे चेन्स आहेत ते त्या लेवलला ऑफर करतो आपण, जिथे बेस्ट ट्रीटमेंट, बेस्ट आउटकम आणि एक हेल्दी बेबी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो आहे नेहमीच.